यानंतर पुढची बातमी पाहूयात। ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आलंय। आनंदनगर या ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मठावर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे आणि या मठावर कारवाई करू नये अशी मागणी करत भक्तांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्यावर दालनात घुसण्याचा प्रयत्न केला। मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर पाहिलं असेल तर काही समाजकंटकांच्या या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी विकास काटे। विकास, काय सांगाल, सध्या ठाण्यात मनसेचं आंदोलन सुरू आहे, नेमकं प्रकरण काय? ठाण्यामध्ये घोडबंदर रोडवरती स्वामी समर्थांचा मठ आहे, सदरचा मठ हटवू नये अशी मागणी करत मनसे आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येते। खास करून हा जो काही मठ आहे त्या मठाच्या बाजूला एक माडाची जागा आहे, त्या जागेवरती अनधिकृत बांधकाम सुरू आहे, बांधकाम थांबावं आणि मठ जागवावा अशा प्रकारची मागणी करत महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या दालनाच्या बाहेर हे सगळे मोर्चेकरी आणि त्यांच्याबरोबर स्वामी समर्थांचे अनुयायी जे जमलेले आहेत। खास करून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे नक्कीच या आंदोलनाला आता वेगळीच झालं राहिले, कारण की महानगरपालिकेची निवडणुका जवळ आल्यानंतर अशा प्रकारची आंदोलनं झाल्याचं दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद विकास, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतो ठाण्यात मनसेची आक्रमक भूमिका सध्या समोर आली आहे, कारण मठावरील कारवाई विरोधात स्वामी समर्थ भक्त आणि मनसे एकत्र येऊन हे आंदोलन करतात। आपण जर पाहिलं असेल तर काही समाजकंटकांच्या माध्यमातून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।